मऊ लुसलुशीत अगदी सहज तोडता येईल असा रवा केक कसा बनवायचा आज आपण ते पाहणार आहोत. नमस्कार, मी अनिशाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रवा केक घरच्या घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा हा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. मोठा रवा असेल तर तो तुम्ही जास्त वेळ मिक्सरला फिरून घेऊ शकता. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. वेलची पावडर नसेल तर 2-3 वेलची तुम्ही इथे टाकल्या तरीही चालतील. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे आपल्या गोडाच्या पदार्थाला छान अशी टेस्ट येते. त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला रूम टेम्परेचरचं दूध टाकून घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. दही खूप आंबट नाही घ्यायचं, नॉर्मलच घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे. त्याच्यामुळे आपल्या केकला छान अशी चव येते. इथे पाव वाटी मी तेल टाकून घेतलेलं आहे. आपण जे घरात तेल वापरतो तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे परत आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. हे बॅटर आता आपण 15 ते 20 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत. तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील काढून घेऊ शकता. तोपर्यंत आपल्याला ज्या भांड्यात केक बेक करायचा आहे ना त्याला आपण तेल लावून घेणार आहोत. इथे मी कुकरच्या भांड्यातच केक बेक करणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला तेल लावून घेत आहे. इथे आपण बटर पेपर देखील खाली टाकून घेणार आहोत. बटर पेपर यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि वरून त्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला केक खाली चिकटला जात नाही. हे आपण साईडला 15 ते 20 मिनटं बॅटर ठेवून घेतलं होतं. त्यामध्ये आता मी 1 चमचा खायचा सोडा टाकून घेत आहे. तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल तर 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा सोडा टाकून घ्या. थोडंसं पाणी टाकून आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. सोडा टाकल्याच्या नंतर आपल्याला एकाच दिशेने असं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे आपला सोडा ॲक्टिवेट होतो. हे पटकन व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तोपर्यंत साईडला एक मोठं पातेलं मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलं होतं. आता हे बॅटर आपण तेल लावलेल्या भांड्यात काढून घ्यायचं आहे. या पद्धतीने 2-3 वेळा टॅप टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे एअर बबल जर असेल तर तो निघून जातो. त्यानंतर आता हे भांडं आपण प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत. पातेल्यावर घट्टसर बसेल असा झाकण आपल्याला ठेवायचं आहे. अगदी कमी गॅसवर हा केक आपण 30 ते 35 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. इथे 35 मिनिटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. चाकू घालून आपण आता एकदा पाहणार आहोत आपला केक शिजला आहे की नाही. तुम्ही पाहू शकता चाकू आपला एकदम क्लीन निघालेला आहे. आपला केक व्यवस्थित शिजलेला आहे. आता हे भांडं आपण थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतरच हा केक काढून घेणार आहोत. चाकूच्या मदतीने साईडच्या कडा अशा लूज करून घ्यायच्या. थंड झाल्याच्या नंतर त्या आपोआप होतातच, पण तरी देखील एकदा चाकूने आपण काढायच्या आणि हा केक आपण काढून घेणार आहोत. अगदी सहज हा केक आपला निघतो. बटर पेपर देखील आपला सहज निघालेला आहे. आता आपण हा केक कापून घेणार आहोत. तुम्ही केक पूर्णपणे थंड होऊ द्या, मगच कट करा. इथे मी थोडासा गरम असतानाच कट केला होता, त्याच्यामुळे तो व्यवस्थित कट असा झालेला नाही आहे. इथे 1 पीस मी कट करून घेत आहे आणि तुम्हाला दाखवते आपल्या केकला कशा पद्धतीने जाळी पडलेली आहे. तुम्ही पाहू शकता केकमधून वाफ निघत आहे. थोडासा गरमच आहे हा आपला केक आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे. खायला तो खूपच टेस्टी झाला होता. तुम्ही नक्की या पद्धतीने केक ट्राय करून पहा. तुम्हाला आतमध्ये पण तोडून दाखवते कशा पद्धतीने आपला केक झाला आहे. मस्त असा केक आपला तयार झालेला आहे. संध्याकाळच्या टायमिंगला आपण हा खाण्यासाठी चहासोबत नक्कीच करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.